हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि त्यातील आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 8. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय? सो इथे इंग्लिशमध्ये दिलंय की these conjunctions connect words, phrases or independent clauses. आता वर्ड्स म्हणजे काय, फ्रेजेस म्हणजे काय आणि क्लॉजेस म्हणजे काय? ओके. वर्ड्स म्हणजे शब्द, फ्रेजेस म्हणजे शब्दांचा समूह आणि क्लॉजेस म्हणजे वाक्य किंवा सेंटेन्सेस. ओके. सो 7 टाइप्सचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. सगळ्यात पहिलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठलं आहे? फॉर, ज्याला मराठीमध्ये म्हणतो कारणासाठी किंवा कारणाने. अँड, त्याला मराठीमध्ये म्हणतो आणि. नॉर, हेही नाही आणि तेही नाही, ह्याच्यासाठी नॉर यूज करतात. बट ला मराठीमध्ये पण म्हणतात. ऑर ला मराठीमध्ये किंवा म्हणतात. येट ला मराठीमध्ये तरीही म्हणतात आणि सो ला मराठीमध्ये म्हणून किंवा त्यामुळे असं म्हणतात. आता तुम्हाला हे सगळे 7ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जर का लक्षात ठेवायचे असतील तर इथे सिम्पली तुम्ही असा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवू शकता, फॅन बॉईज. ओके. सो आपण डिरेक्टली येतोय सेंटेन्सेस कडे. मी तुम्हाला प्रत्येक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन साठी सेंटेन्स बनवून दाखवणार आहे. आता फॉर कधी यूज करायचं तर तुम्हाला जेव्हा 2 वाक्य जोडायचे असतील, ठीक आहे, तर ते कसे जोडायचे आणि फॉरचा उपयोग तुमच्या सेंटेन्सेस मध्ये कसा करायचा आहे ते आपण इथे बघूया. ओके. आता इथे पहिलं सेंटेन्स फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलंय. ही स्टेड ॲट होम फॉर ही वॉज फीलिंग सिक. ओके. मराठीमध्ये काय अर्थ होईल? आता पहिलं सेंटेन्स काय आहे? ही स्टेड ॲट होम. तो घरी राहिला. फॉर, फॉरला आपण कारण असं म्हणतो. कारण ही वॉज फीलिंग सिक, कारण तो आजारी होता. ओके. आता कुठल्याही कंजंक्शन म्हणजे काय खरं तर कुठल्याही 2 वाक्यांना किंवा 2 जे शब्द असतात, शब्दांचा समूह असतो म्हणजे वर्ड्स, फ्रेजेस आणि क्लॉजेस याला जॉइंट करण्याचं काम हे कंजंक्शन्स करत असतात. ठीक आहे. आता सेकंड सेंटेन्स बघूया फॉर एक्झाम्पल म्हणून. शी वेंट टू बेड अर्ली फॉर शी वॉज टायर्ड. ओके. आता इथे फॉर आपण कसं घेतलं बघूया. शी वेंट टू बेड अर्ली. शी वेंट टू बेड अर्ली म्हणजे काय? ती लवकर झोपायला गेली. कारण ती थकली होती. ओके. असं तुमचं सेंटेन्स तयार होईल. आता मित्रांनो, मी पूर्ण म्हणजे ह्या माझ्या सेशनमध्ये तुम्हाला सगळे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत त्याचा यूज काय होतो आणि कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझं कंप्लीट सेशन बघत राहा. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपण बघूया. ही कॅनॉट कम फॉर ही हॅज अन एक्झाम टुमॉरो. ही कॅनॉट कम, तो येऊ शकत नाही. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तो येऊ शकत नाही. फॉर म्हणजे कारण. ही हॅज अन एक्झाम टुमॉरो, उद्या त्याची परीक्षा आहे. त्याची उद्या परीक्षा आहे. ओके. आता नेक्स्ट जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे अँड. आता अँडचा वापर कधी करायचा आणि वाक्यामध्ये त्याला कसं त्याचा यूज कसा करायचा आहे ते आपण बघूया. आय एम शुअर की व्हिडिओ कंप्लीट होताच तुम्हाला हे सगळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे अगदी क्लिअर असतील. ओके. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. शी बॉट ऍपल्स अँड ऑरेंजेस अँड सफरचंद आणि संत्री. ओके. अँडला मराठीमध्ये आणि म्हणतात. ठीक आहे. सो मराठीमध्ये हे सेंटेन्स कसं तयार झालं? तिने सफरचंद आणि संत्री खरेदी केली. आता इथे जो बॉट आहे तो बायचा सेकंड फॉर्म आहे. ओके. ऑलरेडी खरेदी केलीये. ठीक आहे. मग ती जी क्रिया आहे ती पास्ट मध्ये घडलीये. ठीक आहे. तिने सफरचंद आणि संत्री खरेदी केली. मग बाय म्हणजे काय? तर खरेदी करणे आणि बॉट हा त्याचा ऍक्शन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. ओके. आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण अँड यूज करून. ठीक आहे. ही प्लेज द गिटार अँड सिंग्स ब्युटिफुली. तो गिटार वाजवतो. ही प्लेज द गिटार. तो गिटार वाजवतो आणि सिंग्स ब्युटिफुली म्हणजे तो छान गातो. ठीक आहे. असं तुमचं सेंटेन्स कंप्लीट तयार होईल. ओके. आता थर्ड सेंटेन्स बघूया आपण अँड साठी. अँडला मराठीमध्ये आणि म्हणतात आणि हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते 2 सेंटेन्सेस, 2 वाक्य कसे जोडायचे ते आपण बघतो आहोत. सो थर्ड सेंटेन्स आहे शी डान्स्ड अँड सॅंग ॲट द इव्हेंट.
तिने कार्यक्रमात नृत्य केले आणि गाणे गायले. असं तुमचं मराठीमध्ये सेंटेन्स तयार होईल. शी डान्स्ड. डान्स्ड इथे ईडी लागलेला आहे. ईडी. सो तिने कार्यक्रमात नृत्य केले. ठीक आहे. अँड सॅंग ॲट द इव्हेंट म्हणजे तिने गाणे गायले. ओके. ओके. आता नेक्स्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे नॉर. सो नॉर कधी यूज करायचं? तर जेव्हा आपण असं बोलतो की हेही नाही आणि तेही नाही, तेव्हा नॉर यूज करायचंय. त्याला मराठीमध्ये इथे सांगितलंय आणि नाही तसेच नाही. असं लक्षात येणार नाही. आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल वरून तुमच्या लगेच लक्षात येईल. सो फर्स्ट एक्झाम्पल, ही डझंट स्मोक नॉर डज ही ड्रिंक. ही डझंट स्मोक म्हणजे तो सिगरेट पीत नाही. नॉर डज ही ड्रिंक आणि तो दारूही पीत नाही. म्हणजे तो सिगरेटही पीत नाही आणि तो दारूही पीत नाही. तेव्हा तुम्हाला नॉर यूज करायचे. दोन सेंटेन्सेसला कनेक्ट केलंय तुम्ही इथे. पहिलं सेंटेन्स होतं स्मोकिंगचं आणि दुसरं सेंटेन्स होतं ड्रिंक्सचं. ओके. सो सेकंड सेंटेन्स बघूया. शी डझंट लाईक टी नॉर डज शी ड्रिंक कॉफी. शी डझंट लाईक टी. तिला चहा आवडत नाही आणि ती कॉफीही पीत नाही. ओके. हेही नाही आणि तेही नाही असं जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला नॉरचा यूज करायचा आहे. सो इथे सेंटेन्स होतं, शी डझंट लाईक टी नॉर डज शी ड्रिंक कॉफी. तिला चहा आवडत नाही आणि ती कॉफीही पीत नाही. ओके. थर्ड सेंटेन्स बघूया. शी डिडंट राईट द एसे नॉर डिड शी अटेंड द क्लास. शी डिडंट राईट दी एसे. तिने निबंध लिहिला नाही. तिने निबंध लिहिला नाही आणि नॉर नॉर डिड शी अटेंड द क्लास. ओके. तिने निबंधही लिहिला नाही आणि ती वर्गाला हजरही राहिली नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला नॉरचा यूज करायचा आहे. कोणतं सेंटेन्स होतं? शी डिडंट राईट द एसे नॉर डिड शी अटेंड द क्लास म्हणजे तिने निबंध लिहिला नाही आणि ती वर्गाला हजरही राहिली नाही. अशा टाईपच्या सेंटेन्सेससाठी तुम्हाला नॉर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज करायचं आहे. आता नेक्स्ट जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे बट. बटला मराठीमध्ये म्हणतात पण. तर बट तुम्ही बोलताना कसं यूज करायचंय ते आपण एक्झाम्पल मध्ये बघू. इथे एक्झाम्पल मधून तुमच्या इझिली लक्षात येईल की हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कधी आणि कसं वापरायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल मी इथे घेतलंय. आय वॉन्टेड टू गो बट आय वॉज बिझी. मला जायचे होते पण मी व्यस्त होतो. आय वॉन्टेड टू गो. आता इथे जे वॉन्टेड टू आहे ना, वॉन्टेड टू ऍक्च्युली माझं एक कम्प्लीट सेशन आहे. त्याच्यामध्ये हॅव टू, हॅड टू, वॉन्ट टू, वॉन्टेड टू हे मी मराठीमध्ये म्हणजे त्याचे मराठीमध्ये अर्थ काय होतात आणि त्याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे, त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसं करायचा हे ऑलरेडी मी शिकवलंय. सो आय वॉन्टेड टू गो म्हणजे मला जायचे होते. वॉन्टेड टूचा अर्थ काय होतो? जायचे होते, करायचे होते, अशा टाईप. सो मला जायचे होते, बट म्हणजे पण आय वॉज बिझी. मी व्यस्त होतो. आय वॉज बिझी म्हणजे मी व्यस्त होतो. ठीक आहे. मला जायचे होते पण मी व्यस्त होतो. असं सेंटेन्स तयार होईल. आता सेकंड सेंटेन्स बटचा उपयोग करून कसं तयार होईल ते बघूया. आय स्टडीड हार्ड बट आय डिडंट पास. ओके. आय स्टडीड हार्ड म्हणजे मी खूप अभ्यास केला. ठीक आहे. इथे स्टडीड जे आहे ना ते ऍक्शन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. मी अभ्यास केला कारण हे पास्ट मध्ये अभ्यास केला असं आहे. ठीक आहे. सो मी खूप अभ्यास केला पण आय डिडंट पास. आय डिडंट पास म्हणजे मी पास झालो नाही. ठीक आहे. असा सेंटेन्स तयार होईल. आता थर्ड जे सेंटेन्स आहे, थर्ड सेंटेन्स आपण घेतले. आय कॉल्ड हिम म्हणजे आय कॉल्ड हिम बट. बटचा उपयोग इथे कसा केलाय बघा. आय कॉल्ड हिम बट ही डिडंट आन्सर. मी त्याला फोन केला. आय कॉल्ड हिम म्हणजे मी त्याला फोन केला बट ही डिडंट आन्सर. पण त्याने उचलला नाही. ठीक आहे. असं तुमचं सेंटेन्स तयार होईल. आपण जनरली बोलताना बोलतो असे वाक्य. मी त्याला फोन केला होता पण त्याने नाही उचलला. ठीक आहे. सो कसं बोलणार तुम्ही? आय कॉल्ड हिम बट ही डिडंट आन्सर. ओके. आता जे नेक्स्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे ऑर. ऑरचा मराठी अर्थ होतो किंवा. ठीक आहे. आता ऑर कधी यूज करायचे ते आपण बघूया एक्झाम्पल्स थ्रू. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल इथे बघूया. डू यू वॉन्ट टी ऑर कॉफी.
टी और कॉफी. डू यू वॉन्ट टी और कॉफी? इथे क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तुला चहा पाहिजे की कॉफी? असा ह्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. किंवा साठी ऑर वापरतात. ठीक आहे. तुला चहा पाहिजे की कॉफी? ठीक आहे. आता सेकंड आहे यू कॅन कॉल मी ऑर सेंड अ मेसेज. इथे ऑरचा उपयोग कसा केलाय बघा. यू कॅन कॉल मी ऑर सेंड अ मेसेज म्हणजे तू मला कॉल करू शकतोस किंवा मेसेज पाठवू शकतोस. ठीक आहे. किंवा मेसेज पाठवू शकतोस. एकतर तू मला कॉल करू शकतोस किंवा मला मेसेज पाठवू शकतो. तर किंवा इथे असं अशा प्रकारे यूज केलं आहे. यू कॅन कॉल मी ऑर सेंड अ मेसेज. ओके. थर्ड सेंटेन्स बघूया. इथे सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. शुड आय राईट इट इन पेन और पेन्सिल? इन पेन और पेन्सिल. शुड आय राईट इट इन पेन और पेन्सिल म्हणजे मी पेन यूज करू की पेन्सिल यूज करू? ठीक आहे. मराठीमध्ये काय अर्थ होईल? मी हे पेननी लिहू की पेन्सिलने? ओके. असा तुमचा इथे मराठीमध्ये त्या सेंटेन्सचा अर्थ होईल. ठीक आहे. आता ऑर कसं यूज करायचं ते आपण बघितलंय. ऑरच्या नंतरचं जे कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे येट. ओके. आता येट म्हणजे तरीही. आपण वाक्यामध्ये बरेचदा बोलतो तरीही. तर ते कसं यूज करायचं ते आपण एक्झाम्पल्स मधून बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे शी इज पुअर येट शी इज हॅपी. शी इज पुअर म्हणजे काय? ती गरीब आहे. येट म्हणजे तरीही. शी इज हॅपी म्हणजे ती आनंदी आहे. ओके. ती गरीब आहे, तरीही ती आनंदी आहे. ठीक आहे. असं तुम्ही बोलताना बोलू शकता. असा येटचा उपयोग करू शकता. ठीक आहे. सो सेकंड एक्झाम्पल बघूया. ही वॉज हंग्री येट ही डिडंट ईट. येट म्हणजे तरीही. ठीक आहे. ही वॉज हंग्री म्हणजे तो भुकेला होता. ठीक आहे. तरीही ही डिडंट ईट. डिडंट ईट म्हणजे त्याने काही खाल्ले नाही. मराठीमध्ये कसं तयार होईल? तो भुकेला होता तरीही त्याने काही खाल्ले नाही. ठीक ठीक आहे. यटचा उपयोग असा करू शकता. आता थर्ड जे सेंटेन्स आहे ते बघूया. शी वॉज अपसेट म्हणजे ती नाराज होती. यट म्हणजे तरीही. शी स्माइल्ड. स्माइल्ड म्हणजे तरीही ती हसली. तरीही तिने हसण्याचा प्रयत्न केला किंवा तरीही ती हसली. ठीक आहे. सेंटेन्स कसं तयार झालं इथे? शी वॉज अपसेट यट शी स्माइल्ड. मराठीमध्ये कसं होईल? ती नाराज होती तरीही तिने हसण्याचा प्रयत्न केला किंवा ती नाराज होती तरीही ती हसली असं आपण म्हणू शकतो. आता येटचा उपयोग कसा करायचा आहे? दोन सेंटेन्सेस जोडण्यासाठी ते आपण बघितलं आहे. आता सो म्हणजे काय ते बघूया आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. सो म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात म्हणून किंवा त्यामुळे. आता असं जेव्हा आपल्याला सेंटेन्समध्ये बोलायचं असतं तेव्हा आपण सोचा उपयोग करतो. ठीक आहे. सो एक्झाम्पल्स मधून आपण बघूया. द फर्स्ट एक्झाम्पल आहे इट वॉज रेनिंग सो वी स्टेड इनसाइड. सो वी स्टेड इनसाइड म्हणजे इट वॉज रेनिंग पाऊस पडत होता म्हणून आम्ही आतच राहिलो. ठीक आहे. सोचा मिनिंग होता म्हणून. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. ही स्टडीड डे अँड नाईट सो ही पास्ड दी एक्झाम. सो ही पास्ड दी एक्झाम. सोला इथे म्हणून त्याचा अर्थ होतो. त्याने रात्रंदिवस अभ्यास केला म्हणून तो परीक्षा उत्तीर्ण झाला. ठीक आहे. असं सेंटेन्स होतं. ही स्टडीड डे अँड नाईट सो ही पास्ड द एक्झाम. असं सेंटेन्स तयार होईल. आता थर्ड सेंटेन्स बघूया. सो चा वापर करून. आय वॉज टायर्ड सो आय वॉज टायर्ड सो आय वेंट टू बेड अर्ली. ओके. आय वॉज टायर्ड म्हणजे मी थकलो होतो. सो म्हणजे म्हणून किंवा त्यामुळे. आय वेंट टू बेड अर्ली म्हणजे मी लवकर झोपायला गेलो. ओके. मी थकलो होतो म्हणून मी लवकर झोपायला गेलो किंवा मी थकलो होतो त्यामुळे मी लवकर झोपायला गेलो. सो सेंटेन्स कसं होतं इथे? आय वॉज टायर्ड सो आय वेंट टू बेड अर्ली. ओके. आता इथे मी सगळ्या प्रकारचे जे तुमचे 7ही प्रकारचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचा मीनिंग काय होतो? तर वर्ड्स, फ्रेजेस किंवा क्लॉजेस म्हणजे शब्द, शब्दांचा समूह किंवा अ, वाक्य हे जोडण्याचं काम हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स करत असतात. तर हे 7 प्रकारचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मी इथे सांगितलेले आहे. तर तुम्ही सुद्धा असेच वेगवेगळे सेंटेन्सेस मध्ये हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स यूज करून बघा.
तोपर्यंत मी घेऊन येते माझं नेक्स्ट सेशन अँड थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक यू.